एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हेलो. राधा, आई एम सॉरी यार. हे बघ राधा, मला मान्य आहे की काल मी जे काही बोललो ते मी बोलायला नको होतं. अँड आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला तुला दुखवायचं नव्हतं राधा. मला मान्य आहे की तू एक इंडिव्हिज्युअल आहेस. तुला तुझं स्वतःचं असं मत आहे. तुला जे पाहिजे ते तू करू शकतेस. आणि म्हणजे तुझे मित्र असू शकतात. तू त्यांच्याबरोबर जिकडे पाहिजे तिकडे जाऊ शकतेस. हे अगदीच हे मान्य आहे मला. इनफॅक्ट माझ्यावर विश्वास ठेव राधा. मला तुझ्याबद्दल हेच सगळ्यात जास्त आवडतं राधा. म्हणजे तुला स्वतःचं मत असणं, तू स्वतंत्र असणं, तू तुझे निर्णय घेणं, तुझी मतं मांडणं आणि तू स्टँड बाय दॅट. मला तुझ्याबद्दल हे खूप आवडतं राधा. आणि या सगळ्यामुळे तू मला खूप आवडतेस राधा. म्हणजे मला माहिती नाही की मी तुला कसं सांगू, पण तू खूप सुंदर दिसतेस अशा तुझ्या ऍटिट्यूडमुळे आणि वागण्यामुळे आणि तुझ्या असं असण्यामुळे तू खूप सुंदर दिसतेस. मला असं म्हणजे सांगता येत नाही मला काय म्हणायचंय, पण असं साधारण की म्हणजे मला इतकंच म्हणायचं राधा की आय एम रिअली सॉरी. मी असं वागायला नको होतं. आय स्वेअर. म्हणजे खरं सांगतो की आपलं जर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नसतं आणि आपलं जर खरं लग्न असतं आणि झालेलं लग्न असतं आणि मी काल रात्री जसा वागलो तसा मग मी वागलो नसतो राधा. मी तसा वागलो नसतो कारण दिस इज नॉट मी राधा. दिस इज नॉट मी. And I am really sorry about yesterday, Radha. Hello? राधा, तू आहेस ना? हॅलो. हाँ, तू बोल, मी ऐकतेय. तू येतेस ना आज परत? हो, मी निघतेच आहे. येऊ ना? हो, ये ना. म्हणजे घरी सगळे वाट बघतात तुझी राधा. ओके, मग घरच्या सगळ्यांना सांग की मी येतेय. ऑफिसला जाण्याआधी घरी बॅग्स ठेवून जाते. तुझा राग गेला ना राधा? ऑफिसला निघालास का तू? हा, हो. नाही, हो नाही. मी नाही निघालो. मी आहे आणि मी थांबतोय. तुला भेटूनच जाईन ऑफिसला राधा. ठेवू? ओके, बाय. या बाय. आलेच.
किती सामान आणलंय मी, खूप वेळ लागणार आहे भरायला. नाही रे, आता काय कंटाळा, थोडे दिवस रेस्ट घ्यावी म्हणतो. हा क्रिकेट बिकेट कुठला आता काय ठेवतो. हो 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 हो. अरे काय बघतोय का? अरे काय काय बघतोय काय मी हे? हा कुठे कुठे लिहिली ती स्वारी? हे हा जरा हा? जॉगिंग सायकलिंग वगैरे. तू व्यायाम करायला गे? अरे लग्न झाल्यावर सुद्धा गेला नाही आणि आज अचानक व्यायाम. हा हा हा, अच्छा 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 अच्छा, राधा येणार म्हणून सगळं लगेच की फिट. राधा येणार आहे का? ए, मला माहिती नाही. चाल्या हा उगाच मला गंडू नका की जे मला काही माहितच नाही. काका आहे मी तुझा. मला ऑफिसला जायचं, मी जाऊ का? ए मला सांग ना, काय काय प्लॅन काय काय प्लॅन्स करणार राधा येणार तर? काय प्लॅन करणार? काही प्लॅन करणार नाहीये. शी बाबा, तर मी कसलं भारी केलं होतं. माऊ माहेरी गेली आणि परत आली ना, तेव्हा असं पंख्यावरती मोगरा गुलाब अशी फुलं ठेवून दिली. म्हणजे आयडिया अशी की ती आली की बटन लावायचं की भुर्र असं अंगावर वगैरे. जामच रोमॅन्टिक होतास रे तू. होतास म्हणजे? आहेस रे तू. मग मग काय काकू खुश? नाही, आली तेव्हा दिवे गेले होते. आणि काय गंमत झाली माहितीये का, ती झोपली ना तेव्हा दिवे आले आणि अंगावर भुर्र असं पडलं. चिडली, माझ्या पाल पडली असं वाटलं. भांडण आमच्यात. आणि असल्या टुकार आयडिया तू मला देतोस, मला नको. अरे बायकांना आवडतं असं स्त्री वर्गाला सरप्राईजेस दिले ना, असं रोमॅन्टिक वगैरे की आवडतं. खुश. दुसरं काहीतरी सांग. गाणं लावायचं. ती आली ना अशी की गाणं लावायचं, पारू ग पारू वेस की नाच बेस की खुश एकदम. बघ तू आहे गाव. नाही नाही, वाईनची बाटली ठेवायची आणि ती मायाजी दिघ्या काय? नाही 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 कॅन्सल. काही काही वाईनची काही नको. हा मग काय हा मग अशी चॉकलेट किंवा कानातलं नाकातलं सांगत राहा दिवस. नऊवारी निसती कधी काय? झालं का? झालं दे लवकर. अत्ती, हो कसं वाटतंय तुला आता? एकदम मस्त. निघू मी आता. हो खुशाल निघते तू. खरं तर ना बाहेर जाऊन भेळ खावी ना, इतकी ठणठणीत बरी झाले मी. नो वेज नो वेज. हे घे तुझ्यासाठी मी बनवलेलं टोमॅटोचं सूप. हा स्पेशली बनवलाय, याच्यात ऑरिगॅनो टाकलाय. मस्त मस्त. हे जो बच्चा आहे ना, माझी इतकी काळजी घेतो ना. तू माझी काळजीच करू नको ग, पप्पांची पण काळजी करू नकोस. आणि अगं छोट्या मोठ्या गोष्टींवरनं वाद होतात, सोडून द्यायचं असतं. अगदी खुशाल जा तू. तू तू कुठे चाललीस म्हणालीस? मी निघाले परत माझ्या घरी. मी ड्रॉप करू का तुला? नाही नको. मला वाटलं नव्हतं तू एवढ्या लवकर परत जाशील घरी म्हणून. मी ऍक्च्युली ना उद्या एक पार्टी अरेंज करणार होतो. मग काय झालं, पार्टी करूया की. राधा आणि जमाई बापूंना बोलून घेऊ संध्याकाळी, इथे झाली पार्टी. ओ येस, गुड आयडिया. ए राधा, तू जातेस तर घनश्यामला सांग ना, तुम्ही दोघंही जोडीने या. ए पार्टी कशासाठी? त्याचं काय आहे, उद्या माझ्या आईबाबांचा लग्नाचा वाढदिवस आहे. हो. ते दोघं आता वेगळे झाले असले आणि भिन्न टोकांना राहत असले तरी उद्याचा दिवस हा माझ्या जन्माचं कारण आहे. मी कधीतरी त्यांना एकमेकांबद्दल वाटत होतं, याचा मी एक जिवंत नमुना आहे. मग सेलिब्रेट करायला नको का? काय? या कोर्स. वाव. मी अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने कधी विचार नव्हता केलेला. आम्ही येण्याचा प्रयत्न करू नक्की. खरं तर उद्याचा दिवस मला माझ्या आई बाबांबरोबर सेलिब्रेट करायला आवडला असता, पण ते आता शक्य नाही. म्हणूनच ना मला तुझा आणि घनश्यामचा खूप हेवा वाटतो का. इतकं मोठं कुटुंब आहे तुमचं, सगळे एकत्र राहतात आणि तरी आनंदी आहेत. ग्रेट यार. आणि शिवाय प्रत्येकाला आपली अशी स्पेसही आहे. नाहीतर बघ नाही असं कुठे होतं, आपल्या सुनेचा मित्र आलाय हे असं प्रत्येक जण एक्सेप्ट नाही करत. माझं किती शाही स्वागत झालं तुमच्या घरात, खूप छान वाटलं. घनश्यामलाही हे सांग, त्याच्या फॅमिलीला भेटून मी खूप एनरिच झालोय.
एकटेपणा माणसाला फक्त त्याचं ध्येय मिळवून देऊ शकतो, फार आनंद नाही देऊ शकत. येस, सांगेन नक्की. ओके, बाय. अति बाय. मी आवरते. काळजी घ्या. तू पण. पण ती पर्स घेऊन इथे येते. हाय घनश्याम. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. पप्पा, निघालीये मी. हो, तुम्ही काळजी घ्या. हा, बाय बाय. बाय बाय. मला खरं सांगू, हे असं कोणी निघालं ना की नेहमी खरं तर मी इमोशनल होतो, पण आज आज मला खूप बरं वाटतंय, आनंद होतो. का? का म्हणजे अगं सासरी भांडून माहेरी आलेली मुलगी सगळे रुसवे फुगवे विसरून पुन्हा सासरी निघाली तर कुठल्या बापाला वाईट वाटेल का? किती टिपिकल वडिलांसारखं बोलताय तुम्ही पप्पा. तुला खरं सांगू का, कुठल्याही मुलीचा बाप हा बापच असतो. मुलाचा बाप आयुष्यभर मुलाचा मित्र राहू शकतो, पण मुलीचा बाप हा तिचं लग्न ठरल्यानंतर किंवा ती सासरी निघून गेल्यानंतर बापच होतो. पण त्याला कोणी काही करू शकत नाही. कदाचित कदाचित मुली जास्त जीव लावतात ना, म्हणून असेल. तसं म्हणतात ना की मुलं आईची जास्त लाडकी असतात आणि मुली वडिलांच्या जास्त लाडक्या असतात, म्हणून असेल. पप्पा, मला कळतंय काय तुम्हाला खूप त्रास होतोय, पण तुम्ही मला त्रास होऊ नये म्हणून दाखवत नाही, हो ना? मला त्रास होतोय? तुम्ही चालले त्याचं वाईट वाटतंय ना? छे, अजिबात नाही. कुणी सांगितलं तुला? मला खरंच वाईट वाटत. अजिबात मला वाईट वाटत नाही. आणि असलं इमोशनल ब्लॅकमेलिंग नकोय. चला चला, उठा 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 उठा. आणि हे बघ, हे असं जर पुन्हा आलीस ना घरी तर थपाटे घालून परत पाठवीन, लक्षात ठेव. गेले काही दिवस बघतोय मी, अरे तुम्हाला एकमेकांशिवाय अजिबात चैन पडत नाही, एक क्षणभर सुद्धा आठवण आल्याशिवाय राहत नाही. कशाला हे असली भांडणाची नाटकं करून येता का तुम्ही आमच्या जीवाला घोर? पुन्हा इथे यायचं नाही. म्हणजे काय काय माझं घर नेहमी इथे यायचंच नाही आता. नाही रे, तसं नाही रे बाळा. या कारणासाठी पुन्हा या घरात यायचं नाही, कळलं? गड, चला निघायचं ना. बॅग घेतो मी, ये. राधा, तुला माझं कपाट बघायचं उघडून? नाही बघ ना, नाही बघ ग, जस्ट टेक अ लुक. घनश्याम, आएगा. डियर राधा, माय नको, माय नको. तू राधा. हा, सिंपल.
राधा तू राधा वेलकम. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची झिंगा. दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची झिंगा. दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. तू राधा हाय घनश्याम. अरे दिसणारच नाही, हे दिसणारच नाही, इथे दिसणार नाही, इथे दिसणार. हाय घनश्याम, कसा आहेस? आई कशात? ती न बघताच घड्याळ काढते नाही का? ती न बघताच घड्याळ काढते, पण ती पर्स घेऊन इथे येते. हाय घनश्याम. खूप डिरेक्ट आहे, खूप असं मला बघा असं आहे. हे yeah, that's nice. That's nice. That's nice. That's nice. अरे हा इथे काय करतोस? अरे राधा येणार आहे तर जरा खोलीतला पसारा तू. बाई 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 कोणाचा ग बाई माझा राजा? काय खोली एकदम लखलखीत करून टाकलेस तो. नवीन चादर, अब्रे. राधा येणार म्हणून वाटतं. छे, राधाचा काय संबंध? राधाचा काय? मी आदनमधनं आवडतोच ना माझी खोली तशी. हो का? हो का काय? आयडी हो का? हसू नको. हो का काय? मी खोली, मी माझी खोली मी महिन्यात ना एकदा माझी खोली आवडत नाही. मी तीच आज आवरली. मी ते राधा येणार म्हणून नाही काय. छान छान छान. हे काय रे? काय झालं? काय नाही जरा दमलो ना म्हणून पडलो जरा. म्हणजे काय खाली काय आहे तिकडे? हे ते नाही नाही, माझा नॅपकिन आहे. त्याच्या खाली काय आहे? काहीतरी पडलंय. मिस यू वगैरे लिहिलेलं कार्ड पडलंय. हे बघ, हे कोर आहे. हे बघ कोर आहे बघ. कोर आहे. कोर आहे? हो कोर आहे बघ. काय नाही ते म्हणजे काहीतरी लिहिलंय त्याच्यात? काय नाही, ते काय लिहिले वगैरे काय नाही. मी सांगतो. आणि ते मिस यू कार्ड नाही. मिस यू कार्ड ते मी भुसण्यासाठी आणलं होतं. ते गेट वेल सून कार्ड आहे. ते भुसण्या आजारी नव्हता का? म्हणून मी म्हटलं की त्याला गेट वेल. हा म्हणजे मी दमलोय. मी थोडा पडतो. दमलोय रे बाबा. मी नाही येत नाहीये इकडे. नाही तू चालू दे तुझं काय चाललंय ते चालू दे. हा तू थांबलीस पण मला काही नाही. तू आई दरवाजाच्या मागे उभी राहू नकोस. अरे मी नाहीये इथे. मी गेलेलीच आहे.
माझं थांबा थांबा. अरे राधा, ये 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 ये. सावकाश सावकाश. पैसे आहेत का ग द्यायला सुटे? हा दे दे मला दे मला दे. बाबा ठीक आहे. अगं तू घरची गृहलक्ष्मी आहेस ना, मग गृहलक्ष्मीनी प्रवेश करताना अशी ओळशी भागवत यायचं नसतं. तुम्ही काय म्हणाला गृहलक्ष्मी? हो गृहलक्ष्मी. मग तुम्ही काय हल्ली दुपारच्या सिरियल्स बघता का टीव्हीवरच्या? मी ना आज प्रचंड खुश आहे. तू माझ्याकडे काय हवं ते माग. नक्की नक्की मागून बघ. बघा. अरे माग तर खरं. द्या त्या बॅगा इकडे. तू ना घरासारखी लबाड आहेस. तुम्ही म्हणालात ना माग म्हणून. घरा सकाळपासून तुझी वाट बघत होता. हो? इनफॅक्ट आम्ही सगळेजण तुझ्या येण्याची वाट बघत होतो. आणि मी आले. बाबा आपण ना आज मस्त आईस्क्रीम पार्टी करू सगळे मिळून. हा हे पण एका अटीवर, हे घर सोडून तू कुठेही जायचं नाही सांग. आणि समजा घरात तुझ्याशी वेडं वाकडं लागलं तर आम्ही त्याची समजूत काढू, आम्ही त्याला रागवू, पण तू जायचं नाही. बाबा मी आले ना आता कशी जाईन मी? एवढं नेटकं घर? ठीक आहे ना घनश्याम? मी येणार म्हणून आईंनी आवरलं असेल सगळं. तू राधा. वेलकम. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची झिंगा. दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.